नंदुरबार प्रतिनिधी. राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत सोमवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडली. पुढीलप्रमाणे आरक्षणाची सोडत झाली. नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी राखीव नगरपालिका नंदुरबार, शहादा, नवापूर. खुल्या प्रवर्गासाठी राखीव नगरपालिका तळोदा. खुल्या प्रवर्गासाठी राखीव नगरपंचायत दडगाव, वरफड्या, जुने दडगाव. तळगाव नगरपंचायत नगर अध्यक्षपद आरक्षणाची सोडत थेट जनतेतून होणार निवड. नगराध्यक्षाची मुदत 5 वर्षांसाठी असणार आहे. नगरपालिका नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी मंत्रालयात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. काहींना मनासारखी सोडत आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला, तर काहींना नगराध्यक्षपद आपल्या प्रवर्गासाठी राखीव न निघाल्याने अनेकांचे धीर मोडही झाल्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार नगरपालिका, दडगाव नगरपंचायतकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. आरक्षण सोडत झाले, आता राजकीय समीकरण बदलणार याकडे सर्व नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे डोळे लागून आहे. नंदुरबार प्रतिनिधी. राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत सोमवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडली. पुढीलप्रमाणे आरक्षणाची सोडत झाली. नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी राखीव नगरपालिका नंदुरबार, शहादा, नवापूर. खुल्या प्रवर्गासाठी राखीव नगरपालिका तळोदा. खुल्या प्रवर्गासाठी राखीव नगरपंचायत दडगाव, वरफड्या, जुने दडगाव. तळगाव नगरपंचायत नगर अध्यक्षपद आरक्षणाची सोडत थेट जनतेतून होणार निवड. नगराध्यक्षाची मुदत 5 वर्षांसाठी असणार आहे. नगरपालिका नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी मंत्रालयात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. काहींना मनासारखी सोडत आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला, तर काहींना नगराध्यक्षपद आपल्या प्रवर्गासाठी राखीव न निघाल्याने अनेकांचे धीर मोडही झाल्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार नगरपालिका, दडगाव नगरपंचायतकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. आरक्षण सोडत झाले, आता राजकीय समीकरण बदलणार याकडे सर्व नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे डोळे लागून आहे.